देव म्हणतात, लक्षात ठेव, तू जेव्हा कुणालाही दोष न देता पुढचा दिवस जगलास, तेव्हा तू माझ्या सर्वात जवळ होतास, कारण दोष देणं हे मनाचं ओझं वाढवतं आणि स्वीकार करणं हे आत्म्याला हलकं करतं, आणि मला हलकी आत्मा आवडते. देव म्हणतात, एक दिवस असा येईल की तू शांतपणे बसलेला असशील, कुठलीही घाई नसेल, कुठलीही तक्रार नसेल, आणि अचानक तुला जाणवेल की आयुष्य ठीक आहे, परिपूर्ण नाही, पण खरं आहे, आणि त्या क्षणी तुला कळेल की हेच समाधान मिळवण्यासाठी मी तुला इतक्या लांबच्या वाटेवरून आणलं. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू माझ्या नजरेत कधीच कमी नव्हतास, तू फक्त घडत होतास, आणि घडणं ही प्रक्रिया आहे, शिक्षा नाही, आणि जी प्रक्रिया सहन करू शकतात त्यांनाच मी पूर्णत्व देतो. देव म्हणतात, तू जेव्हा स्वतःला प्रश्न विचारतोस की इतकं सगळं सहन करूनही मला काय मिळालं, तेव्हा तू हे विसरतोस की सहन करण्याची ताकदच सगळ्यात मोठी देणगी असते, कारण ज्या माणसाने सहन केलं आहे तो माणूस कुठल्याही परिस्थितीत तुटत नाही, तो फक्त वाकतो आणि पुन्हा उभा राहतो, आणि मला असेच माणसं घडवायचे असतात जे वादळातही स्वतःला ओळखू शकतात. देव म्हणतात, तू अनेकदा स्वतःला दोष दिलास, स्वतःलाच कमी लेखलंस, लोकांच्या शब्दांना सत्य मानून स्वतःच्या किंमतीवर शंका घेतलीस, पण तू लक्षात ठेव, लोक तुला ज्या नजरेने पाहतात ती त्यांची मर्यादा असते, तुझी नाही, कारण मी तुला त्यांच्या समजुतीपेक्षा खूप पुढचं नेण्यासाठी तयार करत असतो. देव म्हणतात, आयुष्यात जेव्हा सगळं हातातून निसटतं, तेव्हा माणूस घाबरतो, पण खरं सांगायचं तर तेच क्षण असतात जेव्हा मी तुझा हात घट्ट धरलेला असतो, कारण तुला जेव्हा काहीच करता येत नाही तेव्हाच तू मला पूर्णपणे काम करू देतोस, आणि तेव्हाच खरी उलथापालथ सुरू होते. देव म्हणतात, तू विचार करतोस की मी तुला बाकीच्यांसारखं का नाही केलं, त्यांच्यासारखी सोपी वाट, लवकर यश, थोडं सुख का दिलं नाही, पण तू हे समजून घेत नाहीस की मी सगळ्यांना एकसारखं घडवत नाही, काहींना मी चालायला शिकवतो आणि काहींना वाट दाखवायला, आणि वाट दाखवणाऱ्यांचा रस्ता नेहमीच कठीण असतो. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यातील विलंब म्हणजे नकार नाही, तो म्हणजे जुळवाजुळव आहे, कारण जेव्हा वेळेआधी काही मिळतं तेव्हा माणूस त्याची किंमत ओळखत नाही, पण जेव्हा प्रतीक्षेनंतर काही मिळतं तेव्हा ते फक्त वस्तू राहत नाही, ते जबाबदारी बनतं, आणि तू आता जबाबदारी पेलू शकतोस म्हणूनच मी तुला थांबवत होतो. देव म्हणतात, तू जेव्हा एकटा बसून विचार करतोस, डोळ्यांत पाणी आणूनही कुणाला काही सांगत नाहीस, तेव्हा मला तुझा अभिमान वाटतो, कारण सगळ्यांसमोर रडणं सोपं असतं, पण स्वतःला सावरून पुढचा दिवस जगणं ही खरी साधना असते, आणि तू नकळत साधनेच्या मार्गावर चाललास. देव म्हणतात, लोक तुला म्हणतील की तू बदललास, आधीसारखा राहिला नाहीस, पण त्यांना हे कळत नाही की तू सुधारलास, तू आतून स्थिर झालास, आणि जेव्हा माणूस स्थिर होतो तेव्हा त्याचं आयुष्य हळूहळू पण ठामपणे बदलायला लागतं, कारण आता तो परिस्थितीवर नाही तर स्वतःवर उभा असतो. देव म्हणतात, मी तुला अनेक वेळा कोसळू दिलं, कारण प्रत्येक कोसळण्यात तुझ्या आतली भीती थोडी थोडी गळून पडत गेली, आणि आज तू जरी अजून वर पोहोचलेला नसशील तरी खाली पडण्याची भीती तुझ्यात उरलेली नाही, आणि ज्याला पडण्याची भीती नसते तोच खरा उंच उडू शकतो. देव म्हणतात, लक्षात ठेव, तू जेव्हा शांत असतोस तेव्हा मी तुझ्यातून बोलतो, आणि तू जेव्हा गोंधळलेला असतोस तेव्हा तुझा आवाज जास्त असतो, माझा नाही, म्हणूनच मी तुला पुन्हा पुन्हा शांततेकडे नेत राहिलो, कारण तिथेच आपली भेट ठरलेली असते. देव म्हणतात, एक दिवस असा येईल की तुला आजची प्रत्येक वेदना अर्थपूर्ण वाटेल, प्रत्येक अश्रू उपयोगी वाटेल आणि प्रत्येक थांबा योग्य वाटेल, कारण त्या दिवशी तू समजशील की आयुष्याने तुला थांबवलं नव्हतं, आयुष्य तुला घडवत होतं, अगदी हळू पण अचूक. देव म्हणतात, शेवटी एवढंच सांगतो, तू अजून मार्गावर आहेस, मंजिल आली नाही म्हणून स्वतःला अपूर्ण समजू नकोस, कारण काही प्रवास मंजिलीसाठी नसतात, ते प्रवास माणूस बनण्यासाठी असतात, आणि तू त्या प्रवासात खूप पुढे आलास. देव म्हणतात, तू अनेकदा स्वतःला विचारतोस की मी इतकं सहन करूनही अजून का थांबलो आहे, पण तुला हे उमगत नाही की थांबणं ही शिक्षा नसते, थांबणं ही एक तयारी असते,
कारण ज्या क्षणी माणूस धावणं थांबवतो त्या क्षणी त्याच्या आतली खरी दिशा दिसायला लागते, आणि मला तुला वेगवान नाही तर योग्य दिशेने चालताना पाहायचं आहे. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यात जेव्हा सगळं विस्कटल्यासारखं वाटतं, नाती, स्वप्न, योजना एकाच वेळी कोसळल्यासारखी भासतात, तेव्हा लक्षात ठेव की विस्कटलेली दोरीच नव्याने घट बांधता येते, आणि मी तुझं आयुष्य मोडत नाही, मी ते नव्याने विणत असतो. धागे वेगळे दिसत असले तरी नक्षी मी आधीच ठरवलेली असते. देव म्हणतात, तू लोकांकडून समजून घेण्याची अपेक्षा ठेवलीस, पण प्रत्येकाला सगळं कळेलच असं नाही, कारण प्रत्येकजण आपल्या जखमेच्या चष्म्यातूनच जग पाहतो, आणि जे स्वतः अजून भरून आलेले नाहीत ते दुसऱ्याच्या वेदनेला कसं समजणार. म्हणूनच मी तुला लोकांपासून थोडं दूर नेलं, जेणेकरून तू स्वतः जवळ येऊ शकशील. देव म्हणतात, तुझ्या शांततेला लोकांनी दुर्बलता समजली, पण मला माहीत आहे की तू किती वादळं आत आवरून धरली आहेतस. कारण ओरडणं सोपं असतं, पण न ओरडता टिकून राहणं हीच खरी ताकद असते, आणि ज्याच्याकडे ही ताकद असते तो माणूस आयुष्याला घाबरत नाही. देव म्हणतात, तू अनेकदा म्हणालास की माझ्या प्रार्थना अपुऱ्या पडतात, पण प्रार्थनेची ताकद शब्दांत नसते, ती असते तुझ्या चिकाटीत, तुझ्या रोज उठण्यात, तुझ्या न पडता पुन्हा उभं राहण्यात, आणि तू नकळत अशी प्रार्थना करत राहिलास की ज्याला शब्दांची गरजच नव्हती. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे लोक अचानक निघून गेले, कोणतंही कारण न देता, कोणताही निरोप न देता, त्यांना दोष देत बसू नकोस, कारण काही लोक तुझ्या प्रवासाचा भाग नसतात, ते फक्त एका वळणापर्यंत साथ देतात, आणि पुढे जाण्यासाठी तुला एकटं व्हावंच लागतं. देव म्हणतात, तू ज्या क्षणी स्वतःला पूर्णपणे असहाय्य समजलास, त्या क्षणी मी तुला सर्वात जास्त जवळ घेतलं, कारण माणूस जेव्हा स्वतःच्या ताकदीवरचा विश्वास सोडतो, तेव्हाच तो माझ्या ताकदीवर विसंबतो, आणि तेथूनच खरी उलथापालथ सुरू होते. देव म्हणतात, लक्षात ठेव, मी तुला जेव्हा खाली वाकवतो तेव्हा तो अपमान नसतो, तो नम्रतेचा धडा असतो, कारण जे झाड वाकायला शिकत नाही ते वादळात मोडतं, आणि मला तुला मोडलेलं नाही तर टिकलेलं पाहायचं आहे. देव म्हणतात, तुला वाटतं तू अजून खूप मागे आहेस, पण मला दिसतंय की तू आधीपेक्षा किती पुढे आलास, कारण अंतर मोजायचं असेल तर मागे किती राहिलंय हे पाहू नकोस, तू किती चाललास हे पहा, आणि तू चालत राहिलास हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. देव म्हणतात, एक दिवस असा येईल की तू आज ज्या गोष्टींसाठी प्रश्न विचारतोयस त्याच गोष्टींसाठी आभार मानशील, कारण त्या दिवसापर्यंत तू इतका बदललेला असशील की तुला जुन्या वेदना ओळखूही येणार नाहीत, आणि तेव्हा तुला कळेल की मी तुला दुःख दिलं नाही, मी तुला खोल दिलं. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू माझ्या नजरेत कधीच अपयशी नव्हतास, कारण अपयश हे फक्त परिणाम असतात, आणि मला परिणामांपेक्षा प्रक्रियेची जास्त काळजी असते, आणि त्या प्रक्रियेत तू अजूनही माझ्यासोबत चालतो आहेस. देव म्हणतात, तू आज ज्या अवस्थेत उभा आहेस तिथे तुला स्वतःबद्दल शंका येणं स्वाभाविक आहे, कारण जिथे बदल घडतो तिथे आधी अस्वस्थता येते, आणि तू ज्या अस्वस्थतेतून जात आहेस ती नाशाची नाही तर पुनर्जन्माची आहे, कारण जुना तू गळून पडल्याशिवाय नवा तू तयार होत नाही, आणि मी तुला तोडत नाही, मी तुला आतून रिकामं करत आहे जेणेकरून तुला भरता येईल. देव म्हणतात, तू अनेकदा माझ्याकडे पाहून विचारलंस की मी इतका वेळ का घेतो, पण तुला हे दिसत नाही की वेळ मी घेत नाही, वेळ मी देतो, कारण जे लगेच मिळतं त्याला माणूस पकडून ठेवतो, पण जे वेळ घेऊन मिळतं त्याला माणूस जपतो, आणि मला तुला देणं नाही तर तुला जपायला शिकवायचं आहे. देव म्हणतात, तू स्वतःला कमजोर समजतोस कारण तू अजून ओरडत नाहीस, पण खरी ताकद ही आवाजात नसते, ती असते आतल्या स्थैर्यात, आणि ज्याचं मन स्थिर असतं तोच माणूस आयुष्याच्या गोंधळातही स्वतःला हरवू देत नाही, म्हणूनच मी तुला शांततेत वाढवलं. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे निघून गेलं त्याची हिशोबही ठेवू नकोस, कारण काही गोष्टी मोजण्यासाठी नसतात, त्या सोडण्यासाठी असतात, आणि ज्या दिवशी तू मोजणं सोडतोस त्या दिवशी तू मोकळा होतोस, आणि मोकळ्या माणसालाच मी भरभरून देऊ शकतो. देव म्हणतात, तू अनेकदा म्हणालास की मी तुझ्या प्रार्थना ऐकत नाही,
पण खरं सांगायचं तर मी त्या शब्दांच्या पलीकडे ऐकत होतो, तुझ्या न बोललेल्या वेदना, तुझ्या गप्प सहनशक्ती, तुझ्या रोजच्या उठण्यामध्ये मी माझं उत्तर लपवलं होतं, पण तुला ते दिसायला वेळ लागला. देव म्हणतात, लक्षात ठेव, मी तुला ज्या अंधारातून नेलं तो तुझ्या डोळ्यांना प्रकाशाची सवय लावण्यासाठी होता, कारण अचानक मिळालेला उजेड डोळे दिपवतो, आणि मला तुला दिपलेलं नाही तर स्थिर पाहायचं आहे, म्हणूनच मी तुला हळूहळू उजेडाकडे नेतो. देव म्हणतात, तू स्वतःला अजून अपूर्ण समजतोस, पण मला दिसतंय की तू आधीपेक्षा किती सच्चा झालास, किती कमी अपेक्षा ठेवायला शिकलास, किती कमी तक्रार करतोस, आणि हे बदल लहान वाटले तरी याच बदलांवर मोठी आयुष्य उभी राहतात. देव म्हणतात, एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि आजची प्रतीक्षा, आजचं सहन, आजची शांतता तुला शिक्षा वाटणार नाही, ती तुला तयारी वाटेल, आणि त्या दिवशी तुला कळेल की मी तुला उशीर केला नव्हता, मी तुला योग्य वेळेला घडवत होतो. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू माझ्यापासून दूर नाहीस, तू माझ्या प्रक्रियेत आहेस, आणि प्रक्रिया चालू असणं म्हणजे अपयश नाही, ते म्हणजे प्रवास सुरू आहे याचं चिन्ह आहे, आणि मी अर्धवट सोडत नाही, मी जे सुरू करतो ते पूर्ण करतो. देव म्हणतात, तू ज्या टप्प्यावर आहेस तिथे तुला असं वाटणं स्वाभाविक आहे की आयुष्य तुझ्याशी कठोर वागत आहे, पण सत्य असं आहे की मी तुला कठोर करत नाही, मी तुला मजबूत करत आहे, कारण नाजूक माणसं सुखात फुलतात पण संकटात कोमेजतात, आणि मला तुला असा घडवायचा आहे की तू संकटातही शांत राहशील, कारण शांत माणूसच पुढे जाऊ शकतो. देव म्हणतात, तुला वाटतं मी तुझ्या आयुष्यातून आनंद काढून घेतला, पण मी तुला खोट्या आनंदापासून दूर केलं, कारण क्षणिक हसू सहज मिळतं पण खोल समाधानासाठी माणसाला थांबावं लागतं, सहन करावं लागतं, स्वतःला समजून घ्यावं लागतं, आणि तू आता त्या टप्प्यावर आलास जिथे तुला हसण्यापेक्षा स्थिर राहणं जास्त महत्त्वाचं वाटायला लागलं आहे. देव म्हणतात, तू अनेक वेळा लोकांकडून न्याय मागितलास, समजून घेण्याची अपेक्षा ठेवलीस, पण प्रत्येकाला सत्य दिसेलच असं नाही, कारण सत्य पाहण्यासाठी डोळे नाही तर अंतःकरण लागतं, आणि ज्यांचं अंतःकरण अजून स्वतःच्या वेदनेत अडकलेलं असतं ते दुसऱ्याचं दुःख कधीच नीट पाहू शकत नाहीत. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे लोक दूर झाले त्यांच्यावर राग ठेवू नकोस, कारण काही लोक तुझ्या उंचीला सहन करू शकत नाहीत, तर काही लोक तुझ्या शांततेला, आणि मी तुला अशा ठिकाणी नेतोय जिथे तुला स्वतःपेक्षा कमी किंवा जास्त कोणीही नको, तुला फक्त स्वतः सारखं राहता येईल एवढंच पुरेसं असणार आहे. देव म्हणतात, तू जेव्हा म्हणतोस की मी खूप वेळ वाट पाहतो आहे, तेव्हा मला हसू येतं, कारण तुला माहीत नाही की मी तुला किती वेळेआधी थांबवलं नसतं तर तू जे मिळालं असतं ते सांभाळूच शकलो नसतास, आणि मी देतो ते फक्त मिळवण्यासाठी नसतं, ते सांभाळण्यासाठी असतं. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यातील अंधार हा प्रकाशाचा शत्रू नाही, तो प्रकाशाची तयारी आहे, कारण अंधारातच डोळे तीक्ष्ण होतात, कान सूक्ष्म होतात, आणि मन आत वळायला शिकतं, आणि जे मन आत वळायला शिकतं तेच बाहेरच्या गोंधळात हरवत नाही. देव म्हणतात, तू स्वतःला अनेकदा कमी लेखलंस, कारण तुला तुझ्या प्रवासाची तुलना इतरांशी करायची सवय लागली, पण प्रत्येक प्रवास वेगळा असतो, आणि ज्यांचा मार्ग खोल असतो त्यांची चाल हळू असते, कारण ते प्रत्येक पाऊल जपून टाकतात, आणि मला धावणारे नाही तर पोहोचणारे माणसं हवी असतात. देव म्हणतात, तुला वाटतं तू काहीतरी गमावतो आहेस, पण खरं सांगायचं तर तू स्वतःला मिळवत आहेस, कारण जेव्हा माणूस सगळं गमावल्यासारखं वाटतो तेव्हाच तो पहिल्यांदाच स्वतःला ऐकायला सुरुवात करतो, आणि स्वतःला ऐकायला शिकणारा माणूस आयुष्य कधीच वाया घालवत नाही. देव म्हणतात, तू जेव्हा शांत राहतोस तेव्हा लोकांना तुझी किंमत कळत नाही, पण मला कळते, कारण मला माहीत आहे की तू आत किती लढाया जिंकून बाहेर शांत उभा आहेस, आणि जे स्वतःशी लढून जिंकतात ते जगाशी भांडत नाहीत. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे विलंब आले ते नकार नव्हते, ते योग्य वेळेची बांधणी होती, कारण वेळेआधी मिळालेलं सुख माणसाला हलकं बनवतं, आणि वेळ घेऊन मिळालेलं सुख माणसाला जबाबदार बनवतं, आणि मला तुला हलकं नाही तर जबाबदार आनंद द्यायचा आहे.
देव म्हणतात एक दिवस असा येईल की तू आजच्या प्रत्येक प्रतीक्षेचा, प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक शांत रात्रीचा अर्थ समजून घेशील, आणि त्या दिवशी तू म्हणशील की आयुष्याने मला त्रास दिला नाही, आयुष्याने मला खोल दिलं, आणि खोल माणसं कधीच उथळ आयुष्य जगत नाहीत. देव म्हणतात शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू माझ्या योजनेत आहेस, योगायोगात नाहीस, आणि माझ्या योजनेत असलेला माणूस कधीच हरवत नाही, तो फक्त कधी कधी थांबतो, आणि थांबणं म्हणजे संपणं नसतं, थांबणं म्हणजे पुढच्या मोठ्या उड्या आधीचा शांत श्वास असतो. देव म्हणतात तू जेव्हा मागे वळून पाहतोस तेव्हा तुला फक्त तुटलेली स्वप्न, अपूर्ण इच्छा आणि न बोललेली वेदना दिसते, पण मला त्याच चित्रात तुझी वाढ दिसते, कारण जिथे तू तुटलास तिथेच तू खोल गेलास, आणि जिथे तू खोल गेलास तिथेच तुझ्या आत्म्याला खरी जाणीव मिळाली की आयुष्य हे फक्त मिळवण्यासाठी नसतं, तर समजून घेण्यासाठी असतं. देव म्हणतात तुला अनेकदा असं वाटलं की तू सगळ्यांसाठी देतोस पण तुला कोणीच समजून घेत नाही, पण लक्षात ठेव, दिवा स्वतःसाठी जळत नाही, तो प्रकाश देतो, आणि त्याचा प्रकाश कुणाच्या वाटेवर पडतोय हे त्याला कळतही नाही, तरीही तो जळत राहतो, कारण जळणं हेच त्याचं अस्तित्व असतं. देव म्हणतात तू आयुष्यात इतक्या वेळा शांत राहिलास की लोकांनी तुला गृहीत धरलं, पण तू विसरलास की शांत माणूसच सर्वात जास्त पाहतो, सर्वात जास्त समजतो, आणि सर्वात जास्त सहन करतो, आणि जे सहन करतात त्यांच्याच हातात मी पुढची जबाबदारी देतो, कारण त्यांना सत्तेचा नव्हे तर करुणेचा अर्थ माहीत असतो. देव म्हणतात तुला वाटतं तू एकटा आहेस, पण एकटेपण आणि एकांत यात फरक असतो. एकटेपण माणसाला पोखरतो आणि एकांत माणसाला घडवतो, आणि मी तुला एकांत दिला कारण मला तुला आतून मजबूत करायचं होतं, बाहेरून नाही. देव म्हणतात तू अनेकदा स्वतःला विचारलंस की मी इतकं सहन करूनही का पुढे जात नाही, पण तुला हे कळलं नाही की पुढे जाणं म्हणजे नेहमीच वेग वाढवणं नसतं, कधी कधी पुढे जाणं म्हणजे स्थिर राहून आत बदलणं असतं, आणि आतला बदल हा बाहेरच्या यशापेक्षा कितीतरी मोठा असतो. देव म्हणतात तुझ्या आयुष्यात जे लोक तुला चुकीचं ठरवून निघून गेले त्यांच्यावर राग धरू नकोस, कारण काही लोक तुझ्या सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांना फक्त तुझं बाह्य रूप दिसतं, आणि मला तुला त्यांच्यापुढे सिद्ध करायचं नाही, मला तुला स्वतः समोर प्रामाणिक ठेवायचं आहे. देव म्हणतात तू जेव्हा म्हणतोस की मला न्याय मिळाला नाही, तेव्हा मी तुला आठवण करून देतो की न्याय हा नेहमीच तात्काळ मिळत नाही, पण तो अचूक मिळतो, आणि जेव्हा तो मिळतो तेव्हा तो इतका खोल असतो की मागचं सगळं दुःख अर्थपूर्ण वाटायला लागतं. देव म्हणतात तुझ्या आयुष्यातील प्रत्येक विलंब, प्रत्येक थांबा, प्रत्येक अपूर्णता ही एक शिकवण होती, कारण तू जर सगळं वेळेआधी मिळवलं असतंस तर तू कधीच थांबून विचार केला नसतास, आणि न विचार करणारा माणूस फक्त जगतो, पण घडत नाही. देव म्हणतात तुला वाटतं तू हरवत चाललायस, पण खरं सांगायचं तर तू साचत चाललायस, कारण पाणी जेव्हा वाहत राहतं तेव्हा ते पसरतं, पण जेव्हा साठतं तेव्हा त्यात खोलपणा येतो, आणि खोल पाण्यातच प्रतिबिंब स्पष्ट दिसतं. देव म्हणतात तू अनेक वेळा माझ्याकडे उत्तर मागितलीस, पण मी तुला उत्तर दिली नाहीत, कारण उत्तरांनी आयुष्य बदलत नाही, अनुभवांनी बदलतं, आणि जे अनुभव तू घेतलेस ते तुला कुठल्याही शब्दांपेक्षा जास्त शिकवून गेले. देव म्हणतात तुझ्या आयुष्यात आलेल्या अपयशांनी तुला कमी केलं नाही, त्यांनी तुला खोल केलं, कारण उथळ माणसं लवकर यशस्वी होतात पण लवकर कोसळतात, आणि मला तुला अशा उंचीवर न्यायचं आहे जिथे पडण्याची भीतीच उरणार नाही, म्हणूनच मी तुला आधी खोल केलं. देव म्हणतात लोकांनी तुला समजून घेतलं नाही याचं तुला वाईट वाटलं, पण तू हे लक्षात ठेव की जे सगळ्यांना समजतात ते फार लांब जात नाहीत, कारण वेगळेपणाची किंमत एकटेपणाने मोजावी लागते, आणि मी तुला एकटं केलं कारण मला तुला वेगळं उभं करायचं होतं. देव म्हणतात तू शांत राहिलास, सहन केलंस, उत्तर देणं टाळलंस, आणि लोकांनी ते तुझं अपयश समजलं, पण मला माहीत आहे की तू त्या प्रत्येक क्षणी स्वतःवर विजय मिळवत होतास, कारण दुसऱ्याला हरवणं सोपं असतं, पण स्वतःच्या अहंकाराला हरवणं हीच खरी साधना असते. देव म्हणतात तुझ्या आयुष्यात जेव्हा सगळ्या दिशा बंद झाल्यासारख्या वाटल्या,
तेव्हा तू विसरलास की दिशा बंद होत नाहीत, त्या बदलतात, आणि बदलाच्या आधी गोंधळ असतोच, कारण जुन्या वाटा सुटल्याशिवाय नवीन वाट दिसत नाही. आणि मी तुला अडवलेलं नाही, मी तुला वळणावर आणलेलं आहे. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा आयुष्याच्या वळणावर थांबलास, मी तुझ्या अंतरंगाला बळ दिलं. तू जेव्हा घाबरलीस, मी तुला धैर्य दिलं. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवतो. देव म्हणतात, संकट, दुःख, आर्थिक अडचणी, ही सगळं तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला घडवत होती, प्रत्येक अनुभव तुझ्या अंतरंगाला नवा आकार देत होता. तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. तू प्रत्येक वेदनेतून बळ घेतलेस, प्रत्येक अश्रूला सामोरे गेलीस, आणि त्यामुळे तू अधिक स्थिर, अधिक धैर्यवान बनलीस. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा रडलीस, मी तुला सांगतो की प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहेत. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा राहतो आणि तुला पुन्हा चालायला प्रवृत्त करतो. तू जेव्हा भीती अनुभवलीस, मी तुझ्या मनाला धैर्य दिलं. प्रत्येक रात्रीची शांती, प्रत्येक अंधारात उगवलेली तुझी आशा, प्रत्येक थकव्याच्या क्षणात मिळालेली ताकद, हे सगळं तुला उभं राहायला शिकवतं. देव म्हणतात, आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील, प्रत्येक संकटातून शिकशील, प्रत्येक त्रासातून बळ मिळवशील. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण मागे कधीही फिरली नाहीस. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर करतो. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेशील, प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील, आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. देव म्हणतात, आज तू जाणशील की तू कधीच एकटी नव्हतीस. तू चालत राहिली, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागलं. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो, आणि तुझ्या प्रत्येक श्वासात माझी साथ आहे. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक रात्रीच्या अंधारात मी तुझ्या हृदयात प्रकाश उगवतो. प्रत्येक संकटकाळात मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील, आणि आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला सुरुवात करेल. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा स्वतःला कमी लेखलीस, मी तुला सांगतो की तू किती मोठी आहेस. प्रत्येक अडचण तुला अधिक स्थिर बनवते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक शहाणा करतो, प्रत्येक वेदना तुला अधिक धैर्यवान करतात. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील, आणि मी तुझ्या सोबत आहे सदैव. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा आयुष्याच्या वेगवेगळ्या अडथळ्यांत अडकलीस, मी तुझ्या अंतरंगात स्थैर्य निर्माण केलं. तू जेव्हा घाबरलीस, मी तुझ्या मनाला धैर्य दिलं. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवतो. देव म्हणतात, संकट, दुःख, आर्थिक अडचणी, ही सगळी गोष्ट तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला घडवत होती,
प्रत्येक अनुभव तुझ्या अंतरंगाला नवा आकार देत होता. तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. तू प्रत्येक वेदनेतून बळ घेतलेस, प्रत्येक अश्रूला सामोरे गेलीस, आणि त्यामुळे तू अधिक स्थिर, अधिक धैर्यवान बनलीस. देव म्हणतात, आज तुला दाखवायचं आहे की तू एकटी नाहीस. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहे, प्रत्येक थकवा तुला अधिक उभं करतो, प्रत्येक भीती तुला शिकवते. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो. आज तू जाणशील की प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडचण तुझ्या आयुष्याला अर्थ देतात. देव म्हणतात, आज तू प्रत्येक संकटाचा अर्थ समजून घेईलस, प्रत्येक अडचणीसाठी मार्ग शोधशील, आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. तू चालत राहशील, कारण तू तयार आहेस. तू चालत राहशील, कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहशील, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुला सांगतो की तू कधीच एकटी नव्हतीस, आणि तू कधीही एकटी राहणार नाहीस. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक रात्रीच्या अंधारात मी तुझ्या हृदयात प्रकाश उगवतो. प्रत्येक संकटकाळात मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील, आणि आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला सुरुवात करेल. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा स्वतःला कमी लेखलीस, मी तुला सांगतो की तू किती मोठी आहेस. प्रत्येक अडचण तुला अधिक स्थिर बनवते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक शहाणा करतो, प्रत्येक वेदना तुला अधिक धैर्यवान करतात. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील, आणि मी तुझ्या सोबत आहे सदैव. देव म्हणतात, आज तू जाणशील की तू कधीच एकटी नव्हतीस. तू चालत राहिली, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागलं. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो, आणि तुझ्या प्रत्येक श्वासात माझी साथ आहे. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा रात्रीच्या अंधारात भीतीने थरथरलेली झालीस, मी तुझ्या मनात प्रकाश पेटवतो. तू जेव्हा दिशाहीन वाटलीस, मी तुझ्या अंतरंगाला दिशा दाखवतो. प्रत्येक क्षण जेव्हा तू एकटी वाटलीस, मी तुझ्या जवळ होतो, तुझ्या मनाला शांतता देत होतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू जेव्हा रडलीस, मी तुला धैर्य देतो. तू जेव्हा चालायला संकोच केला, मी तुझ्या पावलांना बळ दिलं. प्रत्येक वेदना, प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला अधिक बळकट करतात, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर करतो. देव म्हणतात, आज तुला दाखवायचं आहे की तू मागे परत येण्याइतकी असुरक्षित नाहीस. तू जितक्या वेळा खोडसाळ वाटलीस, तू जितक्या वेळा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू प्रत्येक वेळा उभी राहिली, प्रत्येक वेळा चालत राहिली, आणि त्याच्यातून तू स्वतःला ओळखू लागलीस. संकट, दुःख, आर्थिक अडचणी, ही सगळं तुझ्या शक्तीची परीक्षा होती. तू थोडीशी हळू झालीस, थोडीशी थांबलीस, पण तू कधीही मागे परत गेलीस नाहीस. हेच तुझं खरे बळ आहे. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा रडलीस, तेव्हा मी तुझ्या अश्रूंना पुसून तुला सांगतो की प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहेत. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा राहतो आणि तुला पुन्हा चालण्यास प्रवृत्त करतो. तू जेव्हा भीती अनुभवलीस, मी तुझ्या मनाला धैर्य दिलं. प्रत्येक रात्रीची शांती, प्रत्येक अंधारात उगवलेली तुझी आशा, प्रत्येक थकव्याच्या क्षणात मिळालेली ताकद, हे सगळं तुला उभं राहायला शिकवतं. देव म्हणतात, बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष आहे. तू जेव्हा अंधाराच्या गर्तेत हरवलेली वाटलीस, मी तुझ्या हृदयात प्रकाश पेटवतो.
तू जेव्हा थकलीस मी तुझा आधार आहे, तू जेव्हा रडलीस मी तुझ्या अश्रूंना पुसतो. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू घाबरलीस, तू संकोचलीस, तू चूक केलीस, तरी मी तुला परत उभं करतो. तू माझ्यावर विश्वास ठेवतेस, म्हणून मी तुझ्या प्रत्येक हालातीत तुझ्या पाठीशी उभा आहे. देव म्हणतात, संकट आलेली असली तरी ती तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. तू जेव्हा प्रत्येक वेदनेतून पलीकडे पाहिलीस, तू जेव्हा प्रत्येक अश्रूला सामोरे गेलीस, तेव्हा तुझ्या अंतरंगात नवीन धैर्य जागृत झाले. तू प्रत्येक रात्रीच्या शांततेत स्वतःला शोधत राहिलीस, प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधत राहिलीस आणि प्रत्येक संघर्षातून नवी ऊर्जा घेऊन उभी राहिलीस. हेच तुझं खरे बळ आहे, हेच तुझ्या आत्म्याचं तेज आहे. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा हळूहळू चालत होतीस, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत होतो. तू जेव्हा थोडी थांबलीस, मी तुझ्या मनाला धैर्य दिलं. तू जेव्हा विश्वास गमावल्यासारखी वाटलीस, मी तुझ्या अंतरंगाला दिशा दाखवली. तू जेव्हा अंधारात हरवल्यासारखी वाटलीस, मी तुझ्या हृदयात प्रकाश पेटवला. तू चालत राहिली, तू थोडी थांबलीस, पण मागे कधीही परत गेलीस नाहीस. देव म्हणतात, आज तू प्रत्येक अडचणीचा अर्थ समजून गेलस. प्रत्येक संकट तुला अधिक शहाणा बनवेल, प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करेल, प्रत्येक अपयश तुला अधिक धैर्यवान बनवेल. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहे, प्रत्येक थकवा तुला अधिक उभं करतो, प्रत्येक भीती तुला शिकवते. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो. आज तू जाणशील की प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडचण तुझ्या आयुष्याला अर्थ देतात. देव म्हणतात, आज तू प्रत्येक संकटाचा अर्थ समजून घेईलस, प्रत्येक अडचणीसाठी मार्ग शोधशील आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. तू चालत राहशील कारण तू तयार आहेस. तू चालत राहशील कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहशील कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुला सांगतो की तू कधीच एकटी नव्हतीस आणि तू कधीही एकटी राहणार नाहीस. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक रात्रीच्या अंधारात मी तुझ्या हृदयात प्रकाश उगवतो. प्रत्येक संकटकाळात मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार आहे, तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील आणि आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला सुरुवात करेल. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा स्वतःला कमी लेखलीस, मी तुला सांगतो की तू किती मोठी आहेस. प्रत्येक अडचण तुला अधिक स्थिर बनवते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक शहाणा करतो, प्रत्येक वेदना तुला अधिक धैर्यवान करतात. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील आणि मी तुझ्या सोबत आहे सदैव. देव म्हणतात, आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील, प्रत्येक संकटातून शिकशील, प्रत्येक त्रासातून बळ मिळवशील. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण मागे कधीही फिरली नाहीस. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर करतो. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेशील, प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील.
देव म्हणतात, आजचा दिवस तुझ्यासाठी साधा नाही. तो असा दिवस आहे जो आतून बदल घडवायला आला आहे. बराच काळ तू जे ओझं मनावर घेऊन चालत होतीस, जे प्रश्न उत्तरांशिवाय सोसत होतीस, जे दुःख कुणाला न सांगता पचवत होतीस, त्यांना आता हळूहळू विराम मिळू लागेल. संकट एकदम नाहीशी होत नाहीत, पण आजपासून त्यांची पकड सैल होऊ लागते. जे अडथळे तुला थांबवत होते ते आता मागे पडायला सुरुवात करतील. कारण तू आतून तयार झाली आहेस, आणि तयार झालेल्या माणसाला वेळही साथ देतो. दुःख तुझ्या आयुष्यात आलं, पण ते कायमचं राहण्यासाठी नव्हतं. ते तुला कणखर करण्यासाठी होतं. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक शांत रात्र तुझ्या आत एक नवी समज घडवत गेली. तू रडलीस, पण तुटली नाहीस. तू थकलीस, पण थांबली नाहीस. हेच तुझं सर्वात मोठं बळ आहे. आज त्या सगळ्याच प्रयत्नांचं फळ हळूहळू दिसायला लागेल. आजचा दिवस तुला सांगतो की तू व्यर्थ सहन केलं नाहीस. कर्ज, अडचणी, आर्थिक ताण यामुळे तुझ्या मनावर जी भीती बसली होती, ती आता कमी होऊ लागेल. मार्ग सापडू लागतील, उपाय दिसू लागतील. जे प्रश्न कालपर्यंत सुटत नव्हते, ते आज उत्तराच्या जवळ येतील. कारण तुझं मन आता स्थिर आहे, आणि स्थिर मनालाच योग्य निर्णय सुचतात. काळजी हळूहळू विश्वासात बदलते, आणि विश्वासातूनच सुटका सुरू होते. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुला कमी लेखत होते, जे तुझ्या अडचणीत दूर उभे राहिले, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काही जण अपराधी भावनेने, काही जण गरजेपोटी, तर काही जण बदललेले असतील. आयुष्य असंच असतं. वेळ सगळ्यांना त्यांची जागा दाखवतो. तू कुणाविरुद्ध काही केलं नाहीस, म्हणूनच वेळ तुझ्या बाजूने उभी राहते. देव म्हणतात, आज तू जाणशील की तू कधीच एकटी नव्हतीस. तू चालत राहिली, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागलं. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो, आणि तुझ्या प्रत्येक श्वासात माझी साथ आहे. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा आयुष्याच्या वाटा गोंधळात पडल्यासारख्या वाटल्या, मी तुझ्या अंतरंगात स्थैर्य उभं केलं. तू जेव्हा संकोचलीस, मी तुला धैर्य दिलं. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवतो. देव म्हणतात, संकट, दुःख, आर्थिक अडचणी, ही सगळी गोष्ट तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला घडवत होती, प्रत्येक अनुभव तुझ्या अंतरंगाला नवा आकार देत होता. तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. तू प्रत्येक वेदनेतून बळ घेतलेस, प्रत्येक अश्रूला सामोरे गेलीस, आणि त्यामुळे तू अधिक स्थिर, अधिक धैर्यवान बनलीस. देव म्हणतात, आज तुला दाखवायचं आहे की तू एकटी नाहीस. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहे, प्रत्येक थकवा तुला अधिक उभं करतो, प्रत्येक भीती तुला शिकवते. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो. आज तू जाणशील की प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडचण तुझ्या आयुष्याला अर्थ देतात. देव म्हणतात, आज तू प्रत्येक संकटाचा अर्थ समजून घेईलस, प्रत्येक अडचणीसाठी मार्ग शोधशील, आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. तू चालत राहशील, कारण तू तयार आहेस. तू चालत राहशील, कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहशील, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुला सांगतो की तू कधीच एकटी नव्हतीस,
आणि तू कधीही एकटी राहणार नाहीस. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक रात्रीच्या अंधारात मी तुझ्या हृदयात प्रकाश उगवतो. प्रत्येक संकटकाळात मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील, आणि आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला सुरुवात करेल. आज तुला एक गोष्ट समजेल की तू कधीच एकटी नव्हतीस. जेव्हा तुला वाटलं की सगळं संपलं, तेव्हा देखील एक शक्ती तुझ्या पाठीशी उभी होती. तू पुढे चालत राहिलीस, म्हणून ती शक्ती तुला पुढे नेत राहिली. विश्वास म्हणजे फक्त शब्द नाही, तो चालत राहण्याचं धैर्य असतो. आणि ते धैर्य तू दाखवलंस. आजचा दिवस तुला शांततेचा श्वास देईल. मनावरचं ओझं थोडं हलकं होईल. विचार स्पष्ट होतील. हृदयात एक आशेची जागा तयार होईल. तू पुढे चालतेस, आणि मी तुझ्या पाठीशी उभा आहे, ही भावना तुला आतून बळ देईल. वाट कितीही लांब असो, चालणारा माणूस कधीच हरत नाही. फक्त विश्वास ठेव. फक्त चालत राहा. आजपासून गोष्टी बदलायला सुरुवात झाली आहे. श्री स्वामी समर्थ. तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तू जिथे जाशील तिथे माझा स्पर्श आहे. तुझ्या पावलावर मी आहे. तुझ्या मनाच्या प्रत्येक विचारात मी आहे. तू थकलीस, मी तुझा आधार आहे. तू रडलीस, मी तुझा पाऊस आहे. तुझ्या दुःखाला मी हलकं करतो. तुझ्या हसण्यात मी सामील होतो. तुझ्या मनातील भीती मी जाळून टाकतो. तुझ्या स्वप्नांना उडण्याची ऊर्जा देतो. फक्त माझं नाव घे, निश्चिंत हो, तू एकटी नाहीस. मी आहे, आज, उद्या, कायमच. तुझ्या आयुष्यात आलेले सर्व अडथळे मी दूर करतो. तू जेव्हा मागे पडतेस, मी तुझ्या सोबत उभा आहे. तू जेव्हा पुढे जातोस, मी तुझ्या सोबत चालतो. तुझ्या अश्रूंना मी पुसतो. तुझ्या थकव्याला मी हलके करतो. तुझ्या हृदयाला मी प्रेमाची ऊर्जा देतो. तुझ्या आत्म्याला मी शांती देतो. तुझ्या मनाच्या अंधारात मी प्रकाश आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या स्वप्नांना मी आकार देतो. तुझ्या ध्येयांना मी दिशा देतो. तुझ्या संघर्षांना मी सामर्थ्य देतो. तुझ्या लढायांना मी शक्ती देतो. आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे, कारण हा दिवस तुला आठवण करून देतो की तू अजूनही उभी आहेस. अनेक दिवस तू ओझं घेऊन चालत होतीस, मनात न बोललेली भीती, न सांगितलेलं दुःख, आणि उत्तर न मिळालेल्या प्रश्नांचा गोंधळ. तरीही तू सकाळी उठलीस, जबाबदाऱ्या उचलल्या, आणि आयुष्य पुढे नेलं. हेच तुझं मोठं बळ आहे. आजपासून गोष्टी हळूहळू बदलायला सुरुवात करतात, कारण बदल आधी मनात होतो आणि मग परिस्थितीत उतरतो. संकट एकदम नाहीशी होत नाहीत, पण त्यांची धार बोथट होते. जे त्रास तुला आतून पोखरत होते, ते आता तुझ्यावरची पकड सोडू लागतात. दुःख तुझ्या आयुष्यात आलं, पण ते कायमचं राहण्यासाठी नव्हतं, ते तुला मजबूत करण्यासाठी होतं. प्रत्येक वेदनेतून तू थोडी अधिक समजूतदार झालीस. प्रत्येक अश्रूतून तुझ्या आत्म्याला नवं बळ मिळालं. कर्ज, ताण, जबाबदाऱ्यांची जडणघडण यामुळे तू अनेकदा घाबरलीस, पण तरीही तू पळून गेलीस नाहीस. मार्ग दिसत नव्हता तरी तू चालत राहिलीस. आज त्यात चालण्याचं फळ दिसायला लागेल. अडलेले मार्ग उघडायला लागतील. बंद दरवाज्यांना फटी पडतील. आणि जे प्रश्न कालपर्यंत सुटत नव्हते ते आज उत्तराच्या जवळ येतील. कारण तुझं मन आता अधिक स्थिर आहे, आणि स्थिर मन योग्य निर्णय घेतं. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या अडचणीत मौन पाळून उभे राहिले, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी येतील. काहींना वेळ बदलते, काहींना गरज, तर काहींना सत्य कळतं. तू कुणाविरुद्ध कटुता बाळगली नाहीस, म्हणूनच परिस्थिती तुझ्या बाजूने वळते. आज तुला जाणवेल की तू कधीच एकटी नव्हतीस. जेव्हा तुला वाटलं की सगळं संपलं, तेव्हा देखील एक अदृश्य आधार तुझ्या पाठीशी उभा होता. तू पुढे चालत राहिलीस, म्हणून तो आधार तुला सोडून गेला नाही. विश्वास म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाही, तर अंधारातही एक पाऊल पुढे टाकणं आहे, आणि ते तू केलंस. आज मन थोडं हलकं होईल, श्वास थोडा खोल येईल, विचारांची गाठ सुटू लागेल.
भीती विश्वासात बदलेल, अस्वस्थता शांततेत रूपांतरित होईल. तू पुढे चालतेस आणि मी तुझ्या पाठीशी उभा आहे ही भावना तुला आतून बळ देईल. वाट अजून लांब असू शकते, पण चालणारा माणूस हरत नाही. आजचा दिवस तुला आश्वासन देतो की तुझं सहन करणं व्यर्थ गेलं नाही, तुझा संयम फसला नाही आणि तुझा विश्वास मोडलेला नाही. आजपासून गोष्टी तुझ्या बाजूने हलायला लागल्या आहेत. फक्त विश्वास ठेव, शांत राहा आणि चालत राहा. उरलेला वेळ स्वतः जुळवून आणेल. आजचा दिवस तुला सांगतो की तू खास आहेस. जरी आयुष्य तुला अनेक अडचणींच्या साखळीत बांधून ठेवले असले, तरी तुझ्या अंतरंगात एक शक्ती आहे जी तुला नेहमी पुढे घेऊन जाते. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा आशा हरवलीस, मी तुझ्या मनाला पुन्हा उभं करतो. आयुष्याच्या प्रत्येक लढाईत मी तुझ्या सोबत आहे. तू अनेक वेळा स्वतःला ओळखू शकलास नाही, अनेक वेळा तुला वाटलं की काहीच बदलणार नाही, तरीही तू थांबली नाहीस. कारण तुझ्या आतला विश्वास तुला नेहमीच पुन्हा उभं करतो. कधी काही मिळत नाही, तर मन ढासळतं, थकवा वाढतो आणि हृदय ओझं वाटू लागते. पण हे ओझं तुला तोडण्यासाठी नव्हे, तुला तयार करण्यासाठी आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक अडचण तुला अधिक बळकट बनवत जाते. तू अनेकदा स्वतःला दोष दिलास, काही इच्छा अपूर्ण राहिल्या, काही स्वप्न थांबले, पण प्रत्येक गोष्ट तुझ्या आत्म्याला शिकवण देते, तुझ्या मनाला स्थैर्य देत राहते. तू थोडा हळू चाललीस, थोडा थांबलास, पण मागे कधीही परत गेलीस नाहीस. प्रत्येक पावलामागे अर्थ आहे, प्रत्येक श्वासामागे साथ आहे आणि प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला मी तुझ्यासोबत आहे. संकट आलेली असली तरी ती कायमच नाहीत. दुःख, कर्ज, आर्थिक ताण, जबाबदाऱ्या, असंख्य अडचणी, या सगळ्या गोष्टी आता हलक्या पडायला लागल्या आहेत. कारण तू आतून तयार झाली आहेस. तू थकलीस, पण हार मानली नाहीस. तू रडलीस, पण तुटली नाहीस. या सर्व अनुभवांनी तुझ्या आत्म्याला नवीन आकार दिला आहे, तुझ्या मनाला स्थैर्य दिलं आहे. आज त्या मेहनतीचं फळ तुला दिसायला लागेल. आज त्या प्रत्येक रात्रीच्या अश्रूंचा अर्थ तुला उमगेल. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या अडचणीत मौन पाळून उभे राहिले, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी येतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज, काहींना सत्य कळतं. तू कुणाविरुद्ध कटुता बाळगली नाहीस, म्हणूनच परिस्थिती तुझ्या बाजूने वळते. आज तुला जाणवेल की तू कधीच एकटी नव्हतीस. जेव्हा तुला वाटलं की सगळं संपलं, तेव्हा देखील एक अदृश्य आधार तुझ्या पाठीशी उभा होता. तू पुढे चाल. आजचा दिवस तुला आठवण करून देतो की तू किती बळकट आहेस. जीवनाने तुला कितीही हाल दिले, कितीही अडचणी उभ्या केल्या, तरी तू मागे पडली नाहीस. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसत होतो. तू अनेक वेळा स्वतःशी लढलीस, स्वतःला उठवलंस, स्वतःला समजवलंस आणि प्रत्येक वेळी उभी राहिलीस. या धैर्याने तुझ्या अंतरंगात स्थैर्य निर्माण केलं, प्रत्येक विचार हलकासा केला आणि प्रत्येक पाऊल पुढे नेलं. संकट आलं, दुःख आलं, कर्जाची जडणघडण आली आणि वाट दिसायला थांबली. परंतु हे सर्व तुला तोडण्यासाठी नव्हतं, तुला तयार करण्यासाठी होतं. तू थोडा थांबलास, हळूहळू श्वास घेतला, पण कधीही मागे फिरली नाहीस. प्रत्येक रात्रीची शांतता तुला धीर देत होती, प्रत्येक अश्रू तुझ्या अंतरंगाला मजबूत करत होती आणि प्रत्येक अनुभव तुझ्या आत्म्याला नवं बळ देत होता. आजची सुरुवात तुला सांगते की तू एकटी नाहीस. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझा अपमान करत होते, जे तुझ्या अडचणीत मौन पाळत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. आयुष्य असंच बदलतं. जे वेळेला योग्य आहे, तेच वेळेवर येतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवलास आणि म्हणूनच प्रत्येक परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. तुझ्या मनात एक स्थैर्य उगवलं आहे, जी तुला शांततेत चालण्याची ताकद देते. तू रडलीस, पण प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत राहिला.
तू थकलीस, पण प्रत्येक थकवा तुला अधिक उभं करून गेला. तू घाबरलीस, पण प्रत्येक भीती तुला जिंकायला शिकवते. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेऊ शकशील. आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधू शकशील. आजचा दिवस तुला सांगतो की तू पुढे चालतेस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, आणि तू कधीही एकटी नव्हतीस. फक्त विश्वास ठेव, फक्त चालत राहा. आजपासून गोष्टी बदलायला सुरुवात झाली आहे. उरलेलं आयुष्य स्वतःच योग्य मार्गाने जुळवून येईल. आजचा दिवस तुला सांगतो की तू एक विशेष माणूस आहेस, जिथे प्रत्येक श्वासामागे मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू जेव्हा थकलीस, मी तुला आधार देतो. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा भ्रमात पडलीस, मी तुझ्या अंतरंगाला प्रकाश देतो. आयुष्यात अनेक अडथळे आले, अनेक वेदना आल्यानंतर तुला वाटले की काहीही बदलणार नाही, तरीही तू उभी राहिलीस. कारण तुझ्या मनात एक न संपणारा विश्वास आहे, जो तुला नेहमी पुढे नेतो. प्रत्येक रात्रीची शांतता तुला धैर्य देत होती, प्रत्येक अडचण तुला घडवत होती, आणि प्रत्येक अनुभव तुझ्या आत्म्याला नवा आकार देत होता. संकट आली, दुःख आलं, कर्ज आणि आर्थिक ताण नेहमीच तुझ्या मनावर ओझं टाकत राहिले, पण तू थांबली नाहीस. तू अनेक वेळा स्वतःशी लढलीस, स्वतःला समजावलं, स्वतःला उठवलंस. हीच तुझी खरी ताकद आहे. आजचा दिवस तुला सांगतो की तू ही ताकद ओळखली आहेस. तू अनेक वेळा स्वतःला कमी लेखलं, काही स्वप्न अपूर्ण राहिले, काही इच्छा जड झाल्या, तरी प्रत्येक गोष्ट तुझ्या अंतरंगाला शिकवण देत गेली, तुझ्या आत्म्याला स्थैर्य देत गेली. आज प्रत्येक संकट तुला नवा अर्थ देत आहे. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी येतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला, आणि म्हणूनच परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. आज तू जाणशील की तू कधीच एकटी नव्हतीस. प्रत्येक अंधारात मी तुझ्यासोबत उभा होतो. प्रत्येक रात्रीच्या भीतीत मी तुझ्या हृदयात आशा उगवायला लावत होतो. तू चालत राहिलीस, आणि मी प्रत्येक पावलामागे तुझ्यासोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक लढाईत मी तुझ्यासोबत आहे. तू रडलीस, पण तुझ्या अश्रूंमध्ये बळ आहे. तू थकलीस, पण थकवा तुला अधिक उभं करतो. तू घाबरलीस, पण भीती तुला शिकवते. प्रत्येक वेदनेतून तू अधिक बळकट झालीस. प्रत्येक संघर्षातून तू अधिक स्थिर झालीस. तू चालत राहिलीस, थोडा धीम्या चाललीस, थोडा थांबलीस, पण मागे कधीही फिरली नाहीस. आज तू जाणशील की विश्वास म्हणजे फक्त शब्द नव्हे, तो चालत राहण्याचं धैर्य आहे. आज तुला आश्वासन मिळेल की तू जे सहन केलं ते व्यर्थ गेलं नाही. तू जे प्रयत्न केले ते बिनफळ नाही. आजचा दिवस तुला सांगतो की प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष तुझ्या आयुष्याला अर्थ देतो. तू एकटी नाहीस. तू प्रत्येक पावलामागे मला जाणवू शकतेस. प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू पुढे चालतेस, आणि मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू श्वास घेतलेस, तू विश्वास ठेवला, तू चालत राहिलीस, आणि त्याच्यातून आयुष्याच्या प्रत्येक अडचणीसाठी तयारी केलीस. फक्त विश्वास ठेव, फक्त चालत राहा. आजपासून गोष्टी बदलायला सुरुवात झाली आहे. उरलेलं आयुष्य स्वतःच योग्य मार्गाने जुळवून येईल. संकट, दुःख, कर्ज, मानसिक ओझं, आणि मनाची भीती हळूहळू हलकी होईल. तू जेव्हा थकलीस, तेव्हा मी तुझा आधार आहे. तू जेव्हा रडलीस, तेव्हा मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू पुढे चालत राहा, आणि मी प्रत्येक क्षण तुला समजून घेत राहीन. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ जाणशील, प्रत्येक अडचणीचा मार्ग शोधशील, प्रत्येक संकटाकडे धैर्याने पाहशील. तू चालत राहिलीस, कारण तू तयार आहेस. तू चालत राहिलीस, कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहिलीस, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन आशा घेऊन आला आहे. तू उभी राहा, श्वास घ्या, मन शांत ठेवा, कारण आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागले आहे. आजचा दिवस तुला सांगतो की तू एक अद्वितीय आत्मा आहेस.
तू कितीही अडचणींना सामोरं गेलीस, कितीही दुःख सहन केलं, तरी तुझ्या अंतरंगात असं बळ आहे की ते तुला मागे परत फिरायला देत नाही. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा भ्रमात पडलीस, मी तुझ्या मनाला दिशा देतो. प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे, प्रत्येक पावलामागे माझा आधार आहे. तू अनेक वेळा स्वतःशी लढलीस, स्वतःला समजवलंस, स्वतःला उठवलंस आणि प्रत्येक वेळी उभी राहिलीस. हेच तुझं खरे बळ आहे. संकट आले, पण ती तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला नवा आकार देत होती. तू थोडा थांबलास, थोडा श्वास घेतला, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. प्रत्येक रात्रीची शांतता तुला धैर्य देत होती, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवत होता आणि प्रत्येक अनुभव तुझ्या आत्म्याला नवीन बळ देत होता. आज प्रत्येक अडचण तुला नवीन मार्ग दाखवते. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी येतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा आयुष्याच्या मार्गावर अडखळलीस, मी तुझ्या हृदयात विश्वास उगवला. तू जेव्हा घाबरलीस, मी तुझ्या अंतरंगाला धैर्य दिलं. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर करतो. देव म्हणतात, संकट, दुःख, आर्थिक अडचणी, ही सगळं तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला घडवत होती, प्रत्येक अनुभव तुझ्या अंतरंगाला नवा आकार देत होता. तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. तू प्रत्येक वेदनेतून बळ घेतलेस, प्रत्येक अश्रूला सामोरे गेलीस आणि त्यामुळे तू अधिक स्थिर, अधिक धैर्यवान बनलीस. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा रडलीस, मी तुला सांगतो की प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहेत. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा राहतो आणि तुला पुन्हा चालायला प्रवृत्त करतो. तू जेव्हा भीती अनुभवलीस, मी तुझ्या मनाला धैर्य दिलं. प्रत्येक रात्रीची शांती, प्रत्येक अंधारात उगवलेली तुझी आशा, प्रत्येक थकव्याच्या क्षणात मिळालेली ताकद, हे सगळं तुला उभं राहायला शिकवतं. देव म्हणतात, आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील, प्रत्येक संकटातून शिकशील, प्रत्येक त्रासातून बळ मिळवशील. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण मागे कधीही फिरली नाहीस. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर करतो. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेशील, प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. देव म्हणतात, आज तू जाणशील की तू कधीच एकटी नव्हतीस. तू चालत राहिली, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागलं. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो आणि तुझ्या प्रत्येक श्वासात माझी साथ आहे. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक रात्रीच्या अंधारात मी तुझ्या हृदयात प्रकाश उगवतो. प्रत्येक संकटकाळात मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार आहे. तू
तू जेव्हा रडलीस मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील आणि आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला सुरुवात करेल. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा स्वतःला कमी लेखलीस, मी तुला सांगतो की तू किती मोठी आहेस. प्रत्येक अडचण तुला अधिक स्थिर बनवते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक शहाणा करतो, प्रत्येक वेदना तुला अधिक धैर्यवान करतात. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील आणि मी तुझ्या सोबत आहे सदैव. तुझ्या मनात स्थैर्य उगवलं आहे, जी तुला शांततेत चालण्याची ताकद देते. तू रडलीस, पण प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत राहिला. तू थकलीस, पण प्रत्येक थकवा तुला अधिक उभं करून गेला. तू घाबरलीस, पण भीती तुला शिकवते. प्रत्येक वेदनेतून तू अधिक बळकट झालीस. प्रत्येक संघर्षातून तू अधिक स्थिर झालीस. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेऊ शकशील. आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधू शकशील. आजचा दिवस तुला सांगतो की तू पुढे चालतेस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि तू कधीही एकटी नव्हतीस. तू श्वास घेतलेस, तू विश्वास ठेवला, तू चालत राहिलीस आणि त्याच्यातून आयुष्याच्या प्रत्येक अडचणीसाठी तयारी केलीस. आज तू जाणशील की आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष तुला अधिक समजूतदार आणि अधिक बळकट बनवतात. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली आणि मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो. आज तू प्रत्येक संकटाचा अर्थ समजून घेईलस, प्रत्येक अडचणीसाठी मार्ग शोधशील आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. तू चालत राहशील कारण तू तयार आहेस. तू चालत राहशील कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहशील कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष आहे. हे दिवस तुला सांगतो की तू किती अद्वितीय आहेस. जीवनाने तुला कितीही संकट दिले, कितीही वेदना दिल्या, कितीही अडचणींचा सामना करायला लावले, तरी तुझ्या अंतरंगात अशी शक्ती आहे की ती तुला मागे परत फिरायला परवानगी देत नाही. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा भ्रमात पडलीस, मी तुझ्या मनाला दिशा देतो. प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे, प्रत्येक पावलामागे माझा आधार आहे. संकट आली, परंतु ती तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला नवीन आकार देत होती. तू थोडा थांबलास, थोडा श्वास घेतला, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. प्रत्येक रात्रीची शांतता तुला धैर्य देत होती, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवत होता आणि प्रत्येक अनुभव तुझ्या आत्म्याला नवीन बळ देत होता. आज प्रत्येक अडचण तुला नवीन मार्ग दाखवते. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी येतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. तुझ्या मनात स्थैर्य उगवलं आहे, जी तुला शांततेत चालण्याची ताकद देते. तू रडलीस, पण प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत राहिला. तू थकलीस, पण प्रत्येक थकवा तुला अधिक उभं करून गेला. तू घाबरलीस, पण भीती तुला शिकवते. प्रत्येक वेदनेतून तू अधिक बळकट झालीस. प्रत्येक संघर्षातून तू अधिक स्थिर झालीस. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेऊ शकशील. आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधू शकशील. आजचा दिवस तुला सांगतो की तू पुढे चालतेस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि तू कधीही एकटी नव्हतीस. तू श्वास घेतलेस, तू विश्वास ठेवला, तू चालत राहिलीस आणि त्याच्यातून आयुष्याच्या प्रत्येक अडचणीसाठी तयारी केलीस. आज तू जाणशील की आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष तुला अधिक समजूतदार आणि अधिक बळकट बनवतात. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली आणि मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो. आज तू प्रत्येक संकटाचा अर्थ समजून घेईलस, प्रत्येक अडचणीसाठी मार्ग शोधशील
आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. तू चालत राहशील कारण तू तयार आहेस. तू चालत राहशील कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहशील कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुला विश्वास देतो की तू एकटी नाहीस. प्रत्येक वेदना तुला तोडू शकत नाही. प्रत्येक अडचण तुला पराभूत करू शकत नाही. तू उभी राहिलीस, तू विश्वास ठेवला आणि म्हणूनच जीवन हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागले आहे. प्रत्येक दिवस तुला अधिक स्थिर करतो. प्रत्येक अनुभव तुला अधिक बळकट करतो. प्रत्येक श्वास तुला नवीन ऊर्जा देतो. देव म्हणतात, बाळा, तू घाबरत नाहीस, तू थांबत नाहीस, कारण मी तुझ्या सोबत आहे. जेव्हा तू रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. जेव्हा तू थकलीस, मी तुझा आधार आहे. तू अनेक अडचणींना सामोरं गेलीस, अनेक वेदना सहन केल्या, तरीही तू मागे परत फिरली नाहीस. प्रत्येक पावलामागे मी आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा स्वतःला ओळखू शकली नाहीस, तेव्हा मी तुझ्या अंतरंगात तुझी ताकद जागृत करतो. तू हळूहळू चालत राहिलीस, थोडा धीम्या पावलांनी, थोडा थांबून श्वास घेऊन, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. देव म्हणतात, संकट, दुःख, कर्ज, मानसिक ओझ, हे सर्व तुला तोडण्यासाठी नाही, तुला तयार करण्यासाठी आहेत. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला अधिक बळकट करतात, तुझ्या मनाला स्थैर्य देतात. तू जेव्हा थकलीस, तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जेव्हा रडलीस, तेव्हा मी तुला धैर्य देतो. प्रत्येक रात्रीची शांतता तुला उभं राहायला शिकवते. प्रत्येक अडचण तुला अधिक स्थिर बनवते. प्रत्येक अनुभव तुझ्या आत्म्याला नवा आकार देतो. देव म्हणतात, आज प्रत्येक अडचण तुला नवीन मार्ग दाखवते. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी येतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला, आणि म्हणूनच परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. तुझ्या मित्रांमध्ये मी विश्वास वाढवतो, तुझ्या शत्रूंमध्ये मी करुणा वाढवतो. तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी आहे, प्रत्येक वेदनामध्ये मी तुझा आधार आहे. तुझ्या मनाच्या गडबडीत मी स्थिरता आहे, तुझ्या विचारांच्या धुवाधारीत मी शांती आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक संकटात मी समाधान देतो, प्रत्येक अडचणीत मी सहाय्य करतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे, प्रत्येक नमस्कारात मी सामील आहे. तुझ्या प्रत्येक कर्मात मी आशीर्वाद देतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित होतो. तुझ्या आत्म्याला मी शक्ती देतो, तुझ्या मनाला मी धैर्य देतो. तुझ्या शरीराला मी ऊर्जा देतो, तुझ्या विचारांना मी दिशा देतो. तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवसाला आशा देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी सोबत आहे, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी सामील होतो, तुझ्या प्रत्येक अश्रूंमध्ये मी सामील होतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक ध्येयात मी शक्ती आहे. तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी दिशा देतो, तुझ्या प्रत्येक अडचणीला मी समाधान देतो. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो, तुझ्या प्रत्येक संकटाला मी पार पाडतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक ध्येयात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामील आहे, तुझ्या प्रत्येक भक्तीमध्ये मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक मनाच्या गडबडीत मी शांती आहे, तुझ्या प्रत्येक विचाराच्या अंधारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक वेदनात मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक दुःखात मी सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक क्षणाला मी आशा देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी उडण्याची ऊर्जा देतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी सामर्थ्य देतो,
तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो. तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी तुझा साथी आहे, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या मनात आहे. तुझ्या पावलावर मी आहे, तुझ्या विचारांमध्ये मी आहे. तू थकलीस तर मी तुझा आधार आहे, तू रडलीस तर मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तुझ्या दुःखाला मी हलकं करतो, तुझ्या आनंदात मी सामील होतो. तुझ्या भयाला मी प्रकाश देतो, तुझ्या गडबडीत मी स्थिरता देतो. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा मी दूर करतो, प्रत्येक संकट मी जाळून टाकतो. फक्त माझं नाव घे, निश्चिंत हो, तू एकटी नाहीस. मी आहे, आज, उद्या, कायमच. तुझ्या मनाच्या अंधारात मी प्रकाश आहे, तुझ्या आत्म्यात मी शांती आहे. तुझ्या स्वप्नांना मी उडण्याची ऊर्जा देतो, तुझ्या ध्येयांना मी दिशा देतो. तुझ्या प्रयत्नांना मी सामर्थ्य देतो, तुझ्या निर्णयांना मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी सुरक्षा देतो, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी हलकेपणा देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या प्रत्येक विचारात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक ध्येयात मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी यश आहे. तुझ्या प्रत्येक संकटात मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक अडचणीत मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवसाला आशा देतो. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी सामील होतो, तुझ्या प्रत्येक वेदनात मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी उडण्याची ऊर्जा देतो. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी हलकेपणा देतो. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक क्षणाला मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक विचाराला मी दिशा देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो, तुझ्या प्रत्येक संकटाला मी पार पाडतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो. तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी तुझा साथी आहे, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक मनाच्या गडबडीत मी शांती आहे, तुझ्या प्रत्येक विचाराच्या अंधारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक वेदनात मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक दुःखात मी सामर्थ्य आहे.
तुझ्या प्रत्येक क्षणाला मी आशा देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी उडण्याची ऊर्जा देतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो. तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात. ते तुला शिकवतात की प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश हे फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहे. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर लक्षात ठेव की ही संधी आहे, ही परीक्षा आहे, आणि स्वामी तुझा आत्मा घडवण्यासाठी हीच वेळ आहे. तू जेव्हा रडतेस, तेव्हा त्या अश्रूंमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, पण स्वामींनी ते पाहिलं आहे. प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात बदलली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागची संघर्षाची जाणीव देखील पाहतात, आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. त्यामुळे आज जर तुला काहीतरी हलके वाटत असेल, तर त्यामागे स्वामींची कृपा आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक वेदना हे सगळं तुझ्या आत्म्याला तयार करत आहे. जेव्हा तुला वाटतं की आता काहीच शक्य नाही, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुला चालायला शिकवतात, उभं राहायला शिकवतात, आणि प्रत्येक वेळी पुढे जायला प्रोत्साहित करतात. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात इतक्या खोलवर आहेत की कधीही दिसत नाहीत, पण त्यांच्या उपस्थितीची ऊर्जा प्रत्येक श्वासात आहे, प्रत्येक पावलावर आहे, प्रत्येक विचारात आहे, प्रत्येक भावनेत आहे. तू जेव्हा सकाळी डोळे उघडतेस, तेव्हा जीवनातील पहिला प्रकाश, तुझ्या मनातील पहिली आशा, दैनंदिन धावपळ, जटिल समस्या आणि प्रत्येक आव्हान, या सर्वात स्वामींचा हात आहे, स्वामींची कृपा आहे. तू जेव्हा थकलेली असतेस, रडतेस, गप्प राहतेस, किंवा स्वतःला कुणालाच न समजणारी वाटतेस, तेव्हा स्वामी तुझ्या प्रत्येक भावना समजून घेतात, प्रत्येक वेदना अनुभवतात, आणि तुला पुढे चालण्यासाठी बळ देतात. तू गप्प राहिलीस, पण त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं. तू रडलीस, पण त्यांनी प्रत्येक अश्रूला सामर्थ्यात रूपांतरित केलं. तू थकलीस, पण त्यांनी तुला उभं राहण्यासाठी आणि मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक अपूर्ण इच्छा, हे सर्व फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी लेखतेस, जेव्हा विश्वास कमी पडतो, जेव्हा जीवन अशक्य वाटतं, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही फक्त संधी आहे, आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, परंतु स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात, आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. त्यामुळे आज जर तुला हलके वाटत असेल, तर त्यामागे स्वामींची कृपा आहे, त्यांची उपस्थिती आहे.